विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागात आपण सहकारी संस्थांच्या भांडवल उभारणीची साधने अर्थात भांडवल उभारणीचे मार्ग पाहू. तर आपण मागच्या व्हिडिओत सहकार कायदा 1960च्या संदर्भात पूर्व इतिहास आपण समजावून घेतलेला आहे. तर हा देखील 14 प्रकरण आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960. तर या कायद्याच्या प्रकरणामध्ये आपण 2 मुद्दे पाहणार आहोत. 1960च्या सहकार कायद्यानुसार सहकारी संस्था भांडवल उभारणी कशा करतात आणि 1960च्या सहकार कायद्यानुसार सहकारी संस्था सभा कशा घेतात. कारण 1960च्या सहकार कायद्यातील तरतुदीनुसार सहकारी संस्थांना भांडवल उभारणी करावी लागते आणि तसेच 1960च्या सहकार कायद्यातील तरतुदीनुसार सहकारी संस्थांना सभा घ्याव्या लागतात. म्हणून या प्रकरणामध्ये आपण महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी पाहणार आहोत. ते पाहत असताना भांडवल उभारणीविषयी तरतूद काय आहे आणि सभांबाबत तरतूद काय आहे हेच आपण या प्रकरणात अभ्यासणार आहोत. आता सहकारी संस्थेची भांडवल उभारणी हा विषय आपण पहिल्यांदा पाहू. सहकारी संस्था ह्या व्यावसायिक असतात. संस्था कुठलीही असो, संस्था ह्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने स्थापना होत असतात आणि संस्थेला व्यवसाय करण्यासाठी संस्थेला भांडवलाची नितांत आवश्यकता किंवा गरज भासते. सभासदांच्या आर्थिक हितसंबंधाचे संवर्धन करण्यासाठी किंवा संवर्धन करणे हा कुठल्याही सहकारी संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट असतं आणि या संस्थांना व्यवसाय चालवण्यासाठी भांडवलाची आवश्यकता भासते. मग सभासदांना कर्ज पुरवठा करणे, विविध कृषी आदाने पुरवणे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, तर या कामे करण्यासाठी सहकारी संस्थेकडे भांडवल असायला पाहिजे. यासाठीच तर सहकारी संस्था कायद्याचा आधार घेऊन म्हणजेच 1960च्या सहकार कायद्याचा आधार घेऊन भांडवल उभारणी करीत असतात किंवा भांडवल उभारणी या सहकारी संस्थांना करावी लागते. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायद्यातील कलम 28 व 29 मध्ये सहकारी संस्थांनी उभा करावयाच्या भांडवलाविषयी म्हणजेच भांडवल उभारणीविषयी तरतुदी केल्या आहेत. त्या तरतुदीनुसारच आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. तर सहकारी संस्थांच्या भांडवल उभारणीचे साधने किंवा मार्ग कोणते आहेत, सोर्स काय आहेत, ते सोर्स 1960च्या सहकार कायद्यातील तरतुदीनुसार आपण पाहणार आहोत. कारण संस्थांना स्वतःच्या उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भांडवलाची गरज भासते. भांडवल असल्याशिवाय सहकारी संस्था व्यवसाय करू शकत नाही. म्हणून कायद्यामध्ये 2 प्रमुख मार्ग सांगितलेले आहेत. सहकारी संस्थांची भांडवल उभारणीची साधने किंवा मार्ग, त्यालाच मार्ग किंवा साधने 2 मार्ग सांगितलेले आहेत, प्रमुख मार्ग. आता त्या 2 मार्गांमधील पहिला अंतर्गत साधने, दुसरा म्हणजेच अ आणि ब बाह्य साधने. आता अंतर्गत साधने म्हणजेच अंतर्गत मार्गात 4 मार्ग आहेत. भाग भांडवल,
स्वतःच्या भागांची विक्री करून, त्यानंतर दुसरा प्रवेश शुल्क आकारून सभासद होत असताना सभासदांना प्रवेश शुल्क आकारणे, त्यानंतर तिसरा राखीव निधी गोळा करणे, म्हणजेच संस्थेला झालेल्या नफ्यातून विशिष्ट रक्कम बाजूला काढून ठेवून राखीव निधी बाळगणे, त्यानंतर चौथा सभासदांच्या ठेवी, ह्यात सक्तीच्या ठेवींचा समावेश आपणास करता येईल. अंतर्गत मार्गाने मिळवलेले भांडवल सहकारी संस्थेच्या स्वतःच्या मालकीचा हा भांडवल असतो. ह्या 4 मार्गाने गोळा झालेला भांडवल हा स्वमालकीचा स्वतःच्या मालकीचा भांडवल असतो. आता या मार्गाने जरी भांडवल गोळा करून देखील सहकारी संस्थांना स्वतःच्या व्यवसायासाठी भांडवल जर कमी पडत असेल तर सहकारी संस्था 1960च्या सहकार कायद्यातील तरतुदीनुसार बाह्य मार्गाने देखील भांडवल गोळा करू शकतात. आणि या बाह्य मार्गांमध्ये 5 मार्ग आहेत. त्यातील पहिला मार्ग बिगर सभासदांच्या ठेवी, ज्या सभासद नसतात त्यांच्याकडून ठेवी ठेवू शकतात. चालू ठेव, बचत ठेव, मुदत ठेव वगैरे वगैरे ठेव प्रकार आहेत. अशा ठेव प्रकाराद्वारे देखील सहकारी संस्था बाह्य मार्गाने बाह्य व्यक्तींकडून भांडवल गोळा करू शकतात. त्यानंतर दुसरा कर्ज व ॲग्रीमेंट, म्हणजेच कर्ज व प्रमाणपत्रांची विक्री करून सहकारी संस्था भांडवल गोळा करू शकतात. परंतु या भांडवलावर, या बाह्य मार्गाने मिळवणाऱ्या भांडवलावर व्याज द्यावा लागतो, म्हणून त्याचा समावेश बाह्य मार्गात केलेला आहे. त्यानंतर कर्जरोख्यांची विक्री करून भाग प्रमाणपत्रांप्रमाणेच कर्जरोख्यांची देखील विक्री सहकारी संस्था करू शकतात आणि भांडवल गोळा करू शकतात. त्यानंतर चौथा सरकारी अनुदान, सरकारी मदत, त्यानंतर 5वा देणग्या आणि बक्षिसे. तर यांचा समावेश बाह्य साधनेत केला जातो. तर अशा 2 मार्गाने सहकारी संस्था भांडवल उभारणी करीत असतात कायद्यानुसार. एक अंतर्गत मार्ग, दुसरा बाह्य मार्ग. तर आपण डिटेल माहिती म्हणजेच सविस्तर आपण माहिती पाहू. मध्ये भांडवल उभारणीची अंतर्गत साधने, इंटरनल सोर्स म्हणजेच अंतर्गत मार्ग काय आहेत. सहकारी संस्थेच्या दृष्टीने भांडवल उभारणीची अंतर्गत साधने फार महत्त्वाची मानली जात आहे. कारण या मार्गाने संस्थेकडे कायमस्वरूपी अथवा दीर्घ मुदतीसाठी भांडवल गोळा होतो आणि या मार्गाने भांडवल मोठ्या प्रमाणात जमविल्यास संस्था स्वावलंबी बनू शकते आणि संस्थेला आर्थिक स्थैर्य देखील प्राप्त होऊ शकतो. अंतर्गत मार्गाने गोळा केलेले भांडवल हे सहकारी संस्था आपल्या सभासदांकडून गोळा करीत असते आणि या मार्गाने उभारलेले भांडवल सभासदत्व असेपर्यंत संस्थेने परत करणे बंधनकारक नसते. असे भांडवल बाह्य साधनांच्या तुलनेने स्वस्त ह्या ठिकाणी मिळू शकते आणि अंतर्गत मार्गाने सहकारी संस्था भांडवल गोळा करीत असतात. पहिला भाग भांडवल, शेअर कॅपिटल, भाग प्रमाणपत्र विक्री करून भांडवल गोळा करणे हा पहिला मार्ग. ह्यालाच शेअर्स विक्री करून भांडवल गोळा करणे. भाग भांडवल हे सहकारी संस्थेच्या अंतर्गत भांडवल उभारणीचे एक प्रमुख वित्तीय साधन आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. भाग भांडवल हे संस्थेच्या मालकीचे भांडवल असते. भाग म्हणजे संस्थेच्या सभासदांचा एकूण भांडवलातील लहान हिस्सा किंवा अंश होय. सहकारी संस्था जेव्हा भागांची विक्री करून भांडवल जमा करते तेव्हा त्यास भाग भांडवल असे म्हणतात. कारण संस्था स्थापन होतेवेळी एकूण भाग भांडवल ठरविला जातो आणि त्यातून
काही भागभांडवल विक्रीस काढतात, त्या भागभांडवलाचे लहान लहान भाग किंवा हिस्सा पाडतात. म्हणजेच 500 रुपये, 1000 रुपये एका दर्शनी भागाचं किंमत त्या ठिकाणी ठरवितात आणि त्या दर्शनी भाग सभासदांना विक्री करतात. सभासदांकडून भांडवल गोळा करतात आणि त्या व्यक्तीच्या नावे एक भाग प्रमाणपत्र किंवा शेअर प्रमाणपत्र दिला जातो. तर व्यवसायाच्या स्वरूपानुसार भागांची दर्शनी किंमत ठरविली जाते आणि भागांची दर्शनी किंमत किती असावी याबाबत संस्थेच्या पोटनियमात तरतूद असते. सहकारी संस्थेत भांडवलापेक्षा व्यक्तीला जास्त महत्त्व असते. भागभांडवलावर सहकारी संस्थेची पत ठरते. भागधारण करणाऱ्या व्यक्तीस भागधारक असे म्हणतात. ठिकाणी मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे. भाग विकत घेणारा व्यक्ती हा संस्थेचा भागधारक असतो आणि भागधारक हा सहकारी संस्थेचा मालक असतो. भागभांडवल कशा पद्धतीने जमा केले जाईल याविषयीचे नियम संस्थेच्या उपविधीत नमूद केलेले असतात. संस्थेच्या पोटनियमात किंवा उपविधीत अधिकृत भागभांडवलाचा उल्लेख असतो. किती भाग विक्री करून भांडवल उभारणी करायला पाहिजे हे अधिकृत भागभांडवल संस्था स्थापनेवेळी संस्थेच्या पोटनियमात ठरवितात. त्यापेक्षा अधिक भागांची विक्री करून भांडवल गोळा करता येत नाही. त्याला अधिकृत भागभांडवल असे म्हणतात. अधिकृत भागभांडवलाची तरतूद संस्थेच्या पोटनियमात किंवा संस्थेच्या उपविधीत असते. भागभांडवल हे संस्था अस्तित्वात असेपर्यंत संस्थेत राहते. कलम 28 प्रमाणे कोणतीही व्यक्ती सहकारी संस्थेच्या एकूण भांडवलाच्या 1/5 किंवा रुपये 5 लाखापेक्षा अधिक रकमेचे भागभांडवल धारण करू शकत नाही. तर 1960च्या सहकार कायद्यात भागधारणेवर मर्यादा घातलेला आहे. एखादा जरी व्यक्ती श्रीमंत जरी असला तरी तो सर्व भाग एखाद्या सहकारी संस्थेचं विकत घेऊ शकत नाही. जास्तीत जास्त 1/5 भाग विकत घेऊ शकतो संस्थेच्या एकूण भागभांडवलापैकी. त्यापेक्षा अधिक भागभांडवल किंवा शेअर्स ज्याला आपण भाग प्रमाणपत्र म्हणतो तो त्या ठिकाणी विकत घेऊ शकत नाही. व्यक्तीच्या संदर्भात याला या ठिकाणी राज्य सरकार, जिल्हा परिषद व पंचायत समिती अपवाद आहेत. तथापि राज्य सरकार राज्यपत्रात अधिसूचना प्रसारित करून कोणत्याही प्रकारच्या संस्थेचे भागभांडवल धारण करण्याची मर्यादा वाढवू शकते. त्यामुळे या ठिकाणी सभासद हे त्या सहकारी संस्थेचे मालक बनतात. संस्था सभासदांना भागांची विक्री करून भांडवल उभारणी करतात. भागभांडवलाची विक्री सहकारी संस्थेच्या नियमांना अनुसरूनच केली जाते. हा पहिला एक मार्ग आपणास या ठिकाणी भागांची विक्री करून भांडवल उभारणी करणे हा एक आपणास सांगता येईल. आता या भागभांडवलाची वैशिष्ट्ये काय आहेत? भागभांडवलाची वैशिष्ट्ये, कारण इतर कंपन्या देखील आपल्या भारतामध्ये आहेत किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या देखील आपल्याकडे आहेत. अशा बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा भारतातील सार्वजनिक कंपन्या ह्या देखील भाग विक्री करीत असतात आणि कंपनीचे भाग आणि सहकारी संस्थांचे भाग यातील फरक जाणून घेण्यासाठी आपणास भागभांडवलाची वैशिष्ट्ये पाहावं लागेल. आता भागभांडवलाच्या वैशिष्ट्यामध्ये आपणास कार्यक्षेत्रात भागांची विक्री हा पहिला वैशिष्ट्य. कारण कंपनीच्या भागांची विक्री संपूर्ण देशात किंवा देशाच्या बाहेर देखील विक्री होत असते. परंतु संस्था स्थापन होत असताना संस्थेचे कार्यक्षेत्र ठरवितात आणि भागांची खरेदी संस्थेच्या कार्यक्षेत्रातील व्यक्तींनाच करू शकतात. सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तींना भाग खरेदी करता येत नाही. विशिष्ट व्यवसायातील व समान आर्थिक उद्देशाने कार्य करणाऱ्या व्यक्तींनाच भागांची खरेदी करता येते.
यामुळे भागांच्या विक्रीवर मर्यादा पडतात. म्हणजेच पहिला वैशिष्ट्य कार्यक्षेत्रात भाग विक्री करणे. त्यानंतर दुसरा भागधारणेवरील मर्यादा. बघा, पाहिल्याप्रमाणे कोणत्याही सभासदाला संस्थेच्या एकूण भागभांडवलाच्या 1/5पेक्षा अधिक भागांची खरेदी करता येत नाही किंवा ₹5 लाखापेक्षा अधिक भागभांडवल धारण करू शकत नाही. ही मर्यादा संस्थेच्या उपविधीत सुद्धा नमूद केलेली असते. सहकारी संस्था लोकशाही तत्वानुसार कारभार करतात. भागधारणेवर मर्यादा नसेल तर समाजातील मुठभर श्रीमंत लोकांच्या हाती संस्थेची सत्ता व पैसा एकवटला जाईल. परिणामी संस्था आपल्या सेवा तत्वानुसार पासून दूर जातील. सहकारी संस्था ह्या समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी स्थापन झालेल्या असतात. त्यामुळे समाजातील जास्तीत जास्त लोकांना सहकारी संस्थेत सहभागी होता यावे म्हणून हा एक तरतूद 1960च्या सहकार कायद्यात भागधारणेसंदर्भात आहे. भागधारणेवर मर्यादा 1/5 मर्यादा. त्यानंतर तिसरा वैशिष्ट्य भागांच्या हस्तांतरणावरील निर्बंध. आता एखादा व्यक्ती एखाद्या सहकारी संस्थेकडून भाग विकत घेतल्यानंतर मुक्तपणे आपल्याकडील भाग दुसऱ्याला विकू शकत नाही. म्हणजेच भागांचं हस्तांतरण करता येत नाही. त्यावर कायद्यात निर्बंध घातलेला आहे. त्यासाठी सहकारी संस्थेच्या कार्यकारी समितीची परवानगी घ्यावी लागते. संस्थेच्या कार्यकारी समितीने परवानगी दिल्यानंतरच आपल्या नावावरील भाग आपण दुसऱ्या व्यक्तीच्या नावे करू शकतो किंवा आपण विकू शकतो, अन्यथा विकू शकत नाही. आणि संस्थेच्या पोटनियमात देखील तरतूद असते. कमीत कमी 1 वर्ष तरी सभासद म्हणून या ठिकाणी राहायला पाहिजे. विकत घेतल्यानंतर लगेच त्या ठिकाणी दुसऱ्याला विकता येत नाही. त्याशिवाय सभासदाला भागांची विक्री करता येत नाही. त्यानंतर चौथा भागजप्तीपासून संरक्षण. तर सहकारी संस्थांचा भागांबाबत ह्या ठिकाणी एक संरक्षण दिलेलं आहे. कारण सहकारी संस्थेचे भाग न्यायालय किंवा सहकारी संस्थेला जप्त करता येत नाही. कायदेशीर संरक्षण दिलेलं आहे. कारण संस्थेचे भांडवल सुरक्षित राहावे, सभासदांनी भांडवल म्हणून गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहावी, एकूण सहकारी चळवळीला प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकारने हे विशेष सवलत दिली आहे. सहकारी संस्थेच्या सभासदांचे भागभांडवल, बचत ठेवीच्या रूपाने उभारलेली निधी, गृहनिर्माण संस्थेच्या कर्ज रोख्यात गुंतवलेली रक्कम या दिवाणी न्यायालयाच्या हुकुमनामानुसार जप्त करता येत नाही. म्हणजेच भाग जप्त करू शकत नाही. भागांच्या बाबतीत कायद्यात संरक्षण दिलेलं आहे. त्यानंतर भागांची परतफेड. 5वा वैशिष्ट्य भागांची परतफेड. सभासदांना संस्थेकडे भाग परत करून त्याची रक्कम मिळविता येते. सामान्यतः 1 वर्षात किती भागभांडवल परत करता येईल याविषयी मर्यादा संस्थेच्या उपविधीत नमूद असते. सभासदांना आपल्या सभासदत्वाचा राजीनामा देऊन भांडवल परत मिळविता येते. भागधारकांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसाला भाग वर्ग केले जातात. म्हणजेच भागांची परतफेड करता येते. लाभांशावरील मर्यादा. सहकारी संस्थांनी भागावर किती लाभांश जाहीर करावा याबाबत मर्यादा टाकण्यात आली आहे. कोणत्याही सहकारी संस्थेला आपल्या भागधारकांना 15% जास्त लाभांश देता येत नाही. हा जो काही मर्यादा आहे हा मर्यादा 1960च्या सहकार कायद्यात घातलेला आहे किंवा कायद्यानुसार तरतुदी आपण अभ्यासत आहोत. म्हणजेच लाभांशावरील मर्यादा 15% अधिक लाभांश वाटप करता येत नाही. आता लाभांश वाटप करणे म्हणजे काय? वर्षभर सहकारी संस्था व्यवसाय करीत असतात. त्या व्यवसायांमुळे सहकारी संस्थेला काही नफा मिळतो, परंतु सहकारात याला नफा न म्हणता याला या ठिकाणी वाढावा किंवा आधिक्य असे म्हणतात. आणि सभासदांनी पुरवलेल्या भांडवलाच्या आर्थिक उलाढालीमुळे संस्थेला जो वाढावा किंवा नफा मिळतो
तर त्या नफ्यातून किंवा वाढाव्यातून हिस्सा वर्षाखेरीस प्रत्येक वर्षी सभासदांना त्यांच्या भागानुसार या ठिकाणी वाटला जातो. त्याला या ठिकाणी लाभांश वाटप करणे असे म्हणतात. एकूण नफ्यातून किंवा वाढाव्यातून 15% पेक्षा अधिक लाभांश वाटप करता येत नाही. हा कायद्यामध्ये या ठिकाणी या प्रकारे तरतूद आहे. त्यानंतर 7वा संस्था सभासद. आता संस्था सभासद म्हणजे काय? सहकारी संस्थेचे भाग जनतेला विकता येतात. त्याचप्रमाणे कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांनाही विकत घेता येतात. उदाहरणार्थ स्थानिक संस्था, भागीदारी संस्था, धर्मादाय संस्था या संस्थांनाही मर्यादित प्रमाणात सहकारी संस्थांचे भाग विकत घेता येतात. हाही एक वैशिष्ट्य आपणास सांगता येईल. त्यानंतर 8वा कर्ज देण्यावर बंधन. आता भाग प्रमाणपत्र कर्जासाठी तारण म्हणून वापरता येत नाही आणि संस्था तिच्या स्वतःच्या भागांच्या तारणावर कर्ज देऊ शकत नाही. म्हणजेच भाग तारणेवर कर्ज मिळत नाही. आपल्याकडं जर सोनं, दागदागिने, जमीन, घर जर असेल तर तारण म्हणून ठेवून आपण कर्ज घेऊ शकतो. परंतु संस्थेकडून विकत घेतलेल्या भाग प्रमाणपत्रावर तारण म्हणून कुठली बँक या ठिकाणी कर्ज देऊ शकत नाही. म्हणजेच कर्ज देण्यावर बंधन हा एक वैशिष्ट्य आपणास सांगता येईल. भाग तारणेवर कर्ज मिळत नाही. त्यानंतर 9वा ठेवींचे भागांमध्ये रूपांतर. ठेवींचे भागांमध्ये रूपांतर. सभासदांना दिल्या जाणाऱ्या कर्ज रकमेतून लाभांश रकमेतून काही रक्कम कपात करणे, सभासदांना उपलब्ध केलेल्या आर्थिक सेवेचा मोबदला म्हणून काही रक्कम घेणे इत्यादी मार्गांनी सहकारी संस्था सभासदांकडून ठेवीच्या स्वरूपात काही पैसे गोळा करतात व अशा ठेवींचे भागात रूपांतर करतात. म्हणजेच ठेवींच्या भागामध्ये रूपांतर करता येते. हा एक वैशिष्ट्य आपणास सांगता येईल. त्यानंतर 10वा शेवटचा भाग भांडवलातील राज्य सरकारची भागीदारी. आता सहकारी चळवळीच्या वाढीसाठी, विकासासाठी सरकार भांडवलाच्या स्वरूपात मदत करू शकते. मोठमोठ्या प्रक्रिया करणाऱ्या संस्थांचे राज्य सरकार प्रत्यक्ष भागीदार होऊ शकते. लहान अथवा मध्यम संस्थांचे प्रत्यक्षपणे भागीदार होण्याऐवजी शिखर संस्थेचे भाग भांडवल खरेदी करून त्यांमार्फत इतर संस्थांचे भाग खरेदी करण्यास मदत ही केली जाते. म्हणजेच भाग भांडवलातील राज्य सरकारची भागीदारी देखील असू शकते. तर या प्रकारे आपणास भाग विक्रीद्वारे भांडवल गोळा करीत असताना त्या भाग भांडवलाची वैशिष्ट्ये, भाग भांडवल म्हणजे काय आणि भाग भांडवलाची वैशिष्ट्ये आपण आजच्या या भागात पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.